ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। बचत गट, बोली बिशी व फंड या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने सीबीडी बेलापूर येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांच्या पत्नींना तब्बल 82,28,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सारिका असे या महिलेचे नाव असून सीबीडी पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला। सारिका ही सीबीडी सेक्टर 1 मधील पोलीस लाईनमध्ये राहण्यास असून तिने 2019 मध्ये महिला बचत गट, बोली बिशी व फंड सुरू केले। त्यानंतर तिने पोलीस वसाहतीतील इतर महिलांना संपर्क साधून बचत गट, बोली बिशी व फंडमध्ये दरमहा पैसे गुंतवणूक केल्यास वर्षाअखेर चांगल्या रकमेचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले। सारिका व तिचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत राहत असल्याने तिच्यावर विश्वास ठेवत पोलीस वसाहतीतील अनेक महिलांनी तिच्याकडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली। मात्र तिने सुरू केलेली योजनेची मुदत संपल्यानंतर तिच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या महिलांनी मिळणाऱ्या नफ्याची मागणी केली। मात्र सारिका हिने त्यांची रक्कम त्यांना परत न करता त्यांची गुंतवणूक केलेली मुद्दल व नफ्याची रक्कम पुन्हा पुढील वर्षासाठी गुंतवणूक करून घेतली। याबाबत महिलांनी तिच्याकडे विचारपूस केली असता वर्षाअखेर त्यांना चांगला नफा मिळेल असे आमिष ती सर्वांना दाखवत राहिली। मात्र तिने कोणालाही पैसे परत दिले नाही। त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी सारिका हिच्याकडे आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली। तिने त्यांच्या मुलांना व कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली। अखेर या साऱ्या महिलांनी ऑगस्ट 2024 मध्ये सीबीडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सारिका हिच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी सारिका हिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे।